जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आजचा व्हिडिओ खरं पाहता काही स्वागत करण्याजोगा नाहीये, कारण आजच्या व्हिडिओमध्ये कुठलंही ज्ञान वाढणार नाहीये, कुठल्याही प्रकारचं काही नवीन ऐकायला मिळणार नाहीये. तर एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे जी मला या ठिकाणी सांगायची आहे. परंतु तरी सुद्धा दुर्दैवी घटना सांगतानाही माणसाने तेवढंच आनंदित असावं जेवढं की एखादी नवीन माहिती सांगताना. त्यामुळे सहर्ष स्वागत हा शब्द मी इथे कायम ठेवत आहे. तुम्ही टायटल सर्वांनी वाचलं असेल की काहीतरी चोरीचं प्रकरण आहे. चोरीचं प्रकरण असं आहे की काल दिनांक 3 मार्च 2024 वार रविवार देऊळगाव राजा येथे माझ्या घरामध्ये दैवी उपासना शिबिर आयोजित करण्यात आलं होतं की जे दर आठवड्याला आयोजित करण्यात येतं. या उपासना शिबिराच्या रात्री काही मंडळी ही माझ्या घरामध्ये झोपण्यासाठी थांबलेली होती आणि दर आठवड्याला कित्येक मंडळी माझ्या घरामध्ये झोपायला थांबत सुद्धा असतात. ज्यांनी कोणी लॉजवरती रूम केलेली नाही किंवा भाड्याने रूम करायचे त्यांच्याकडे पैसे नसतील किंवा ऐपत नसेल की कोणी एकटं दुकटं असेल, तर अशांना मी माझ्याच घरामध्ये सहारा देत असतो. म्हणजेच त्यांचं सकाळचं जेवण, सकाळचा चहा, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, संध्याकाळचा चहा आणि झोपण्याची व्यवस्था ही सर्व मी माझ्या घरामध्ये करत असतो. या बदल्यामध्ये कुठलेही एक्स्ट्रा पैसे किंवा 1 रुपया सुद्धा मी कोणाकडून शिल्लक घेत नाही. उलट आपल्या घरी ते येत आहेत, देवाच्या नावाखाली येत आहेत, उपासना करण्यासाठी येत आहेत, तर हे आपलाच परिवार आहे, आपल्याच शरीराचा एक भाग आहे असं म्हणून आम्ही त्यांच्यासाठी हे सर्व करत असतो. तसंच ते कालही झालं, यामध्ये काही नवीन नाही. परंतु काल रात्री झोपायला थांबलेल्यापैकी एका युवकाने या ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला आणि चोरी दुसरी तिसरी कशाची नसून साक्षात जगदंबेची चोरी करण्याचा प्रयत्न केला. आता नेमकं हे प्रकरण काय हे मी तुम्हाला सांगतो, परंतु आपण पहिले एक व्हिडिओ पाहूया. या व्हिडिओद्वारे तुम्हाला हे सर्व लक्षात येईल. सदर व्हिडिओ जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या माझ्या राहत्या घरातील आहे. सीसीटीव्हीची फुटेज आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्हाला दिसेल की झोपेतून रात्रीच्या वेळेला उठून एका युवकाने त्या ठिकाणी असणाऱ्या, युवकही त्याला म्हणायला नाही पाहिजे, व्यक्तीच म्हणायला पाहिजे, कारण जवळपास 35 ते 40 वर्ष वयाची ती व्यक्ती आहे. अशा व्यक्तीने देवीच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आणि देवीच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी देवीची मूर्ती चोरण्याचाही प्रयत्न केला. आणि त्याला त्याबद्दल वाईट वाटलं की काय, तर त्यांनी मूर्ती चोरण्याच्या आधी 210 रुपये त्या मूर्तीच्या पायाशी ठेवले. आता याबद्दल काय बोलावं, चला तर मग एकदा तो व्हिडिओ पाहूया आणि त्यानंतर पुढचा समाचार घेऊया.
आता मगाशी जे काही चित्र तुम्ही बघितले असतील त्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल
काय दिसतंय ह्या चित्रामध्ये की कोणीतरी व्यक्ती रात्रीचा मंदिरामध्ये झोपलेला आहे, त्याच्यासोबत इतर अनेक व्यक्ती झोपलेले आहे. हे जे इतर अनेक व्यक्ती झोपलेले तुम्हाला दिसतात हे आपल्या उपासना शिबिरासाठी आलेले व्यक्ती आहे की ज्यांना बाहेर खोली करायला परवडत नव्हतं किंवा त्यांनी लॉजची खोली केली नाही किंवा त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशा व्यक्तींना दरवर्षी आणि दरवेळेप्रमाणे मी माझ्या घरामध्ये झोपायला जागा दिलेली आहे. असे जवळजवळ 7 ते 8 व्यक्ती मंदिरामध्ये झोपलेले होते. काही व्यक्ती पाठीमागच्या खोल्यांमध्ये झोपलेले होते. असे एकूण जवळपास 20 व्यक्ती काल माझ्या घरामध्ये झोपायला थांबलेले होते. यापैकी जे मंदिरामध्ये थांबलेले होते, मंदिरापैकी झोपलेल्या व्यक्तींमधून एक व्यक्ती उठतो, तो इकडे तिकडे घुटमळतो, त्यानंतर तो खुर्च्या बाजूला करून देवीच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो. त्या ठिकाणी त्याला काहीतरी त्रास व्हायला लागतो. त्रास सुरू झाल्यानंतर तो व्यक्ती थोडासा बुचकळ्यामध्ये पडतो. त्या ठिकाणी तो दिवा लावतो. दिवा लावत असताना आणि इतर तो त्या ठिकाणी थांबलेला असताना मंदिरामध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी जाणवते. ती ऍक्टिव्हिटी अशी की ज्या काही देवीच्या शक्ती लहरी आहे त्या शक्ती लहरी त्या ठिकाणी आपल्याला जागृत झालेल्या दिसतात, गाभाऱ्यामध्ये फिरताना दिसतात. नंतर हा व्यक्ती देवीची प्रार्थना करून देवीच्या पायाशी पैसे ठेवून देवीची मूर्ती उचलतो. सदर मूर्ती वणीची देवी सप्तशृंगीची आहे. ह्या सप्तशृंगीची मूर्ती उचलून तो व्यक्ती बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीच्या पायामध्ये त्रास सुरू झाला. नंतर त्या व्यक्तीने स्वतःच्या पायाला धरून ठेवलं. ते या व्हिडिओमध्ये कदाचित आलं की नाही आलं मला माहित नाही, परंतु जी मोठी आमची या ठिकाणची फुटेज आहे जी तब्बल अर्ध्या तासाची आहे तिच्यामध्ये ते मी स्वतः बघितलं. पायाला त्रास सुरू झाल्यानंतर या व्यक्तीने स्वतःच्या पत्नीला जाग आली. त्या व्यक्तीच्या पत्नीने म्हणजे बायकोने त्या व्यक्तीचे हात जोडून विनंती केली की ही मूर्ती तुम्ही वापस ठेवा, हे पाप आहे, हे चुकीचं आहे, हे पाप करू नका. तरी सुद्धा ह्या व्यक्तीने त्या पत्नीला जुमानलं नाही, तिची दखल घेतली नाही आणि सदर मूर्ती त्याने स्वतःच्या बॅगमध्ये ठेवून बॅग बंद करून घेतली. नंतर ही व्यक्ती घरामध्ये भटकत राहिली, इकडे तिकडे बघत राहिली. इतर काही व्यक्ती त्यानंतर क्रमाक्रमाने उठल्या आणि सकाळी काही वेळानंतर ही व्यक्ती घराच्या बाहेर गेली स्वतःच्या लहान मुलीला घेऊन. परंतु त्याची जी पत्नी होती ती पत्नी त्या ठिकाणी मला इमानदार आहे असं वाटतं, कारण त्या पत्नीने देवीची क्षमा मागून बॅग उघडली, बॅगमधून मूर्ती काढली आणि ती मूर्ती जवळच असणाऱ्या माझ्या गादीवरती ठेवली आणि नंतर त्या व्यक्तीची पत्नी त्या ठिकाणून चालल्या गेली. सकाळी या घटनेनंतर खळबळ उडाली. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया आमच्या उठत आहे. काही जणांनी पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देण्याचा विचार केला, कारण सदर व्यक्तीचं नाव, गाव, पत्ता आणि मोबाईल नंबर हा आमच्याकडे आहे. आम्ही प्रत्येकाचा बायोडाटा हा लिहून घेत असतो शिबिराला आल्याच्या नंतर. परंतु माझाही काही काळ विचार झाला होता की अशा व्यक्तीला शिक्षा मिळाली पाहिजे, आपण याच्या नावाने रिपोर्ट देऊया किंवा ह्या व्यक्तीच्या घरी जाऊन या व्यक्तीला धडा शिकवूया. परंतु नंतर माझ्या मनामध्ये एक विचार आला. तो विचार असा की सदर व्यक्तीला लहान मुलगी आहे, जी मुलगी अतिशय गोंडस आहे, गोड आहे. त्या व्यक्तीच्या पत्नीने हात जोडून त्याला समजावून सांगितलेलं आहे, पत्नीच्या विनंतीला मान न देता ह्या माणसाने चोरी केलेली आहे. म्हणजे म्हणतात ना की कुठल्याही वाईट माणसाचे कर्म हे त्याच्या पत्नीमुळे बऱ्याच वेळेला सोडून दिले जातात किंवा माफ केले जातात. तसाच काहीसा प्रकार मला या ठिकाणी करावा लागला. सदर त्या हात जोडणाऱ्या महिलेकडे आणि तिने जी इमानदारी दाखवली की मूर्ती पुन्हा जागची जागेवर ठेवली, या कारणामुळे मी कुठेतरी ह्या व्यक्तीला या ठिकाणी माफ तर नाही म्हणणार, कारण त्यांनी माझ्या आई जगदंबेच्या मूर्तीला हात घातलेला आहे. परंतु याच्या व्यक्तीच्या नावाचा रिपोर्ट देण्याचा निर्णय मी टाळला आणि जे या ठिकाणचे काही सेवेकरी रागात आलेले होते किंवा त्याच्या घरी जाण्याची भाषा करत होते तर मी त्यांना त्या ठिकाणी शांत केलं. परंतु या ठिकाणी काही माझ्या मनातील मुद्दे आता मला बोलायचे. कुठले कुठले? उपासना शिबिराची फी या ठिकाणी 1100 रुपये घेण्यात येते प्रति व्यक्ती, म्हणजे 1100 रुपये. या 1100 रुपयाच्या बदल्यामध्ये सकाळी 11 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत म्हणजे तब्बल 11 तासांचा माझा वेळ मी संपूर्ण शिबिरामध्ये घालवत असतो, ज्यामध्ये 6 घंट्यामध्ये प्रॅक्टिकली योग क्रिया, तांत्रिक क्रिया, त्यानंतर थिअरी, ती थिअरी समजावून सांगणे, चक्र जागृती, त्यानंतर ऑरा ऍक्टिव्ह करणे, त्यानंतर शक्तिपात करणे, मंत्र साधना करवून घेणे आणि समोरच्या व्यक्तींचे प्रॉब्लेम ऐकून घेणे, या सर्व गोष्टी करण्यासाठी मला तब्बल 10 ते 11 तासांचा वेळ लागतो. या ठिकाणी 1100 रुपये घेत असताना आमच्यावरती बांधिलकी ती एवढीच आहे की या ठिकाणी मी फक्त शिबिर म्हणून शिकवणे आणि त्यांच्यासोबत क्रिया करवून घेणे.
पण त्या बदल्यामध्ये या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आमच्या तऱ्हेने करण्यात येते, चहा पाण्याची व्यवस्था करण्यात येते. आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, जर कोणाकडे भाड्याने करायला रूमला पैसे नसतील, हॉटेलवरती रूमला द्यायला पैसे नसतील, तर अशा लोकांना घरामध्ये झोपवल्या सुद्धा जातं. संध्याकाळी त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक बनवला जातो. त्या व्यक्तींची चहाची पाण्याची सोय घेण्यात येते. संडास बाथरूमची सोय सुद्धा अक्षरशः माझ्या घरातील जे माझं स्वतःचं टॉयलेट आहे, स्वतःचं माझं टॉयलेट आणि बाथरूम सुद्धा या व्यक्तींना वापरण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सार्वजनिक करून देतो. यापेक्षा अधिक मी काय केलं पाहिजे? 1100 रुपयामध्ये माझ्याकडून नेमकी अपेक्षा तरी किती ठेवावी? आणि ह्या 1100 रुपयाची साधना करून जे त्या ठिकाणी हजारो करोडो लाखो रुपयामध्ये जे समाधान प्राप्त होणार नाही, ती सुख शांती समाधान आणि गुणमान प्राप्त होतो, या बदल्यामध्ये कोणी आम्हाला त्या ठिकाणी शाबासकी देण्यासाठी येत नाही. ही काही माझ्या मनातील खंत नाहीये, परंतु ह्या व्यक्तीने जी चोरी केली यामुळे मला आजही या ठिकाणी बोलावं लागतंय. एवढे दिवस तर मी माझं म्हणूनच या सर्व गोष्टी करत होतो. त्यामुळे एक निर्णय मी या ठिकाणी आज असा घेत आहे, हात जोडून सर्वांची क्षमा मागतो, परंतु इथून पुढे माझ्या घरामध्ये मी कोणालाही रात्री मुक्कामाला थांबण्याची परवानगी यापुढे देणार नाही. हे कोणी चांगलं मानो, कोणी कडू मानो, परंतु या ठिकाणी जो त्यांनी माझ्या आईला हात घातला, माझ्या सप्तशृंगीला हात घातला, हा मला अतिशय वेदना देणारा प्रसंग आहे. प्रत्येक गोष्टीशी, प्रत्येक वस्तूशी मनुष्याच्या भावना जोडलेल्या असतात बघा. अहो, कोणाचं निर्जीव काठीवरती प्रेम असतं, एखाद्याचं शर्टावर प्रेम असतं, एखाद्याचं कुत्रा मांजरावरती, तर कोणाचं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असतं. तसं माझा देह, माझे पंचप्राण, काया वाचा मनाने अंतःकरणाने माझे सर्व काही त्या ठिकाणचे पंचप्राण आई जगदंबेवरती अर्पण आहे. मग ती काळूबाई असो, ती सप्तशृंगी असो, ती रेणुका माता असो, त्या ठिकाणी असणारी तुळजाभवानी असो, ही जगदंबा माझी आई आहे. आणि लहानपणापासून मी ज्या संस्कारामध्ये वाढलो, तर मी तिलाच आई म्हणून बघत आलेलो आहे. ज्या सप्तशृंगीची मूर्ती ह्या समोरच्या सदर व्यक्तीने उचलली, त्या मूर्तीची किंमत किती असेल? ह्या व्यक्तीने 200 रुपये तिच्या पायाशी ठेवले. का ठेवले? कारण त्याच्या मनाला पश्चाताप वाटत होता. परंतु सदर मूर्ती मी लहान असताना माझ्या आजीने मला घेऊन दिलेली आहे, जी आजी आज रोजी जिवंत नाही, ती स्वर्गवासी झालेली आहे. माझ्या आजीची ती आठवण आहे. सदर मूर्ती मी स्वतः गावामध्ये भिक्षा मागून, भीक मागून पैसे गोळा करून वणीगडावरून विकत आणली होती आणि त्या काळामध्ये तिची किंमत त्या ठिकाणी 1500 रुपये एवढी होती. या गोष्टीला आज जवळजवळ 15 ते 16 वर्ष होऊन गेले. 15-16 वर्षापूर्वी 1500 रुपयाची ती मूर्ती, अहो ते आज 15 लाख रुपये जरी दिले, तर ज्या माझ्या आठवणी, ज्या माझ्या स्मृती त्या मूर्तीसोबत आहे, त्या आज वापस येऊ शकत नाही. मला आठवतं, मी त्यावेळेला नुकतीच 12वीची परीक्षा पास केली होती. आराधी क्षेत्रामध्ये, देवीच्या क्षेत्रामध्ये नवीन होतो. माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करत होतो. आणि वणीच्या सप्तशृंगीचं मला जेव्हा वारं सुरू झालं, तिचा संचार सुरू झाला, त्यावेळेला मला त्या ठिकाणी दृष्टांत मिळाला की भिक्षा मागून तू माझी मूर्ती आण. तर असा स्वप्नामध्ये दृष्टांत मिळाल्यानंतर मी देऊळगाव राजामध्ये तब्बल 7 घरी भिक्षा मागितली. 7 घरामध्ये मिळणारी भिक्षा अधिक मी स्वतः झोळी करून वणीच्या गडावर वेगळी भिक्षा मागितली आणि असे सर्व पैसे गोळा करून आणि माझ्या आजीचे काही पैसे घेऊन ही 1500 रुपयाची मूर्ती विकत आणली. ज्या मूर्तीचे आतापर्यंत हजारो अभिषेक माझ्या हाताने झालेले आहे, त्या मूर्तीसोबत माझ्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. त्या मूर्त्या मला अशा 100 विकत आणता येतील हो गडावरून. विषय मूर्तीचा नसतो, माझ्या प्रेमाचा, माझ्या आजीचा, मी जी भिक्षा मागितली, माझ्या गुरूंचा आशीर्वाद, माझ्या देवीची शक्ती, माझ्या तिच्यासोबत असणाऱ्या आठवणी, स्मृती, या सर्व त्या मूर्तीशी जोडल्या गेलेल्या होत्या. या व्यक्तीने जे 210 रुपये मूर्तीच्या पायाशी ठेवले, 210 रुपयामध्ये ह्या सर्व गोष्टी मला वापस मिळतील का? सांगा तुम्ही. त्यामुळे प्रचंड वेदना देणारा हा प्रसंग आहे. अहो, आज रोजी मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे काही फारसा पैसा नाही, मी गरीब माणूस आहे, एक साधा शिक्षक आहे, तोही संस्थेवरचा शिक्षक आहे. आमच्या शिक्षकाच्या पगारी किती असतात संस्थेवरच्या, हे इतर कोणी संस्थेचे शिक्षक असतील त्यांना माहिती असेल. म्हणजे सरकारी शाळेवरचा शिक्षक आणि संस्थेवरचा शिक्षक यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बरीच तफावत असते. तशी तफावत माझ्यात सुद्धा आहे. परंतु माझ्या ह्या गरिबीच्या संसारामध्ये फुल ना फुलाची पाकळी यानुसार मी स्वतःच्या कष्टाच्या पैशातून ह्या देवीच्या अंगावरती सोन्याचे डोरले असेल, चांदीचे मुकुट असेल, माझ्या ऐपतीनुसार सोन्याच्या नथी असेल, 1-1 रुपया गोळा करून टाकलेला आहे. कारण इतर गुरूंसारखा मी कधी कोणाकडून 1 तोळा सोनं मागत नाही, कोणाकडून त्या ठिकाणी चांदी घेत नाही, कोणाकडून त्या ठिकाणी हजारो लाखो रुपये घेत नाही. आणि जे पैसे घेतो ते कष्टाचे घेतो. म्हणजे 1100 रुपये शिबिराचे घेतो, त्या बदल्यामध्ये 11 तास वेळ सुद्धा देतो.
मग एवढं सर्व करून जर अशी माझ्यासोबत वागायची पद्धत असेल तर मला या ठिकाणी कोणालाही मुक्कामाला न थांबू देण्याचा निर्णय घ्यावाच लागेल, तो मी घेत आहे. इथून पुढे कोणी महिला असो, स्त्री असो, पुरुष असो, त्यांना मंदिरामध्ये झोपायला थांबण्याची परवानगी, म्हणजे माझ्या घरामध्ये थांबण्याची परवानगी मी देणार नाही. जर तुमच्याकडे लॉजचे पैसे नसतील, तुमच्याकडे तशी ऐपत नसेल, तर तुमच्या झोपण्याची व्यवस्था मी बालाजी संस्थान देऊळगाव राजा या ठिकाणी करवून देईल. तिथे भक्तनिवासाच्या ज्या खोल्या मिळतात त्या खोलीचं भाडं मी माझ्या खिशातून देईल तुमच्यासाठी. परंतु माझ्या घरामध्ये इथून पुढे मी कोणालाही थांबू देणार नाही. कारण आज या ठिकाणी देवीची मूर्ती चोरण्यात आली, उद्या कोणी देवीच्या दागिन्यांना हात घालेल, परवा कोणी घरातील अमूल्य वस्तूंना हात घालेल. त्यामुळे एवढे दिवस असा प्रसंगही कधी माझ्यावरती ओढवला नाही. हा पहिल्यांदाच ओढवला. पहिली ठोकर ती शेवटची ठोकर. यानंतर मला कुठल्याही प्रकारची जोखीम नको आहे. दुसरा विषय म्हणजे ज्या व्यक्तीने ही चोरी केली त्या व्यक्तीला मी सांगू इच्छितो, तू फार मोठा गुन्हा केलास. आई सप्तशृंगी हिच्या गावाला वणीगड म्हटलं जातं. वणी म्हणजे काय? वणी शब्द तयार झाला वणी या शब्दापासून. वणी या शब्दाचा अर्थ होतो धगधगता वनवा. सप्तशृंगी एक जाळ आहे. जेवढी ती सप्तशृंगी अंबाबाई प्रेमळ आहे, मायाळू आहे, कृपाळू आहे, त्याच्या लाखपटीने अधिक ती क्रोधायमान आहे. महिषासुराचा वध केल्यानंतर संपूर्ण पृथ्वीला पायाखाली तिने घातलं होतं. अक्षरशः त्या गडावरती तिने नाचून नाचून थयथयाट केला होता. तिला शांत करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेशाला प्रगट व्हावं लागलं. एवढी ती आदिमाया शक्ती प्रचंड आहे, विध्वंसक आहे. मायाळू आहेच तर दैत्यासाठी ती कर्दन काळ सुद्धा आहे. तिची जी मूर्ती चोरण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा, जेव्हा त्या व्यक्तीने मूर्ती बाजूला केली, मूर्ती बाजूला करत असताना देवीच्या मूर्तीमधून, देवीच्या गाभाऱ्यामधून देवीची तारक आणि मारक शक्ती ऍक्टिव्ह झालेली आहे, जी वलयांकित बॉलच्या रूपाने, फिरणाऱ्या बॉलच्या रूपाने, वर्तुळ स्वरूपामध्ये आपल्याला फिरताना स्पष्टपणे दिसते. जर तुम्ही तो जी फुटेज होती, जो व्हिडिओ मी दाखवला, तो जर मोठा करून पाहिला आणि लक्षपूर्वक पाहिला तो तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच काय, ज्या व्यक्तीने मूर्ती चोरली त्याच्यावरती जगदंबेचा कोप ऑलरेडी ओढवलेला आहे. आणि मी सांगतो, ही मूर्ती तू घरी जरी नेली असतीस, तुझ्या देवघरामध्ये जरी ठेवली असतीस, तरी तुला ती मूर्ती वापस आणून द्यावीच लागली असती. हा माझ्या आईवरचा विश्वास आहे, माझ्या सप्तशृंगीवरचा विश्वास आहे. परंतु ही चोरी करून तू फार मोठं संकट स्वतःच्या कुटुंबावरती, मुलाबाळांवरती आणि पुढच्या भविष्यासाठी ओढवून घेतलेला आहे. मी एवढीच प्रार्थना करेल की जगदंबा सप्तशृंगी तुला सद्बुद्धी देऊ आणि इथून पुढे अशा घटना घडू नये यासाठी मी मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारे कोणालाही मुक्कामाला न थांबू देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचं सर्वांनी स्वागत करावं. आणि जर हा निर्णय कोणाला खटकत असेल तर मी त्यासाठी बांधील सुद्धा नाही, कारण त्यांनी पैसे चोरले असते मला काही वाटलं नसतं. पैसा हाताचा मळ आहे हो. तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आता विषय निघला म्हणून सांगतो. एका महिलेने या ठिकाणी मागे उपासना शिबिराला थांबून माझ्या पाकिटामधून, म्हणजे माझ्या बायकोच्या पर्समधून आणि माझ्या पाकिटातून दोन्ही मिळून तब्बल 18,000 रुपयांची चोरी केली. आता हे 18,000 रुपये चोरणारी व्यक्ती कोण आहे, ती महिला नेमकी कोण, हे मला आजही माहिती आहे. मी तिला ओळखलेलं आहे. परंतु मी त्या महिलेला कधीही फोन लावून त्याबद्दल विचारलं नाही की ताई तुम्ही हे 18,000 रुपये का चोरले. कारण काय, मी आईला म्हटलं, आई मी तुझ्या दारचा भिकारी आहे, जगदंबे मी तुझ्या समोरचा भिकारी असताना दुसऱ्या कोणाला तरी गरज असेल म्हणून त्याने हे पैसे चोरले. मी माझ्या स्वतःच्या कष्टाचे 18,000 रुपये त्या ठिकाणी चोरीला जाऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचा गाजावाजा केलेला नाही. माझ्या पत्नीच्या सुद्धा लक्षात आलं होतं. माझी धर्मपत्नी मला म्हणाली की अहो त्या बाईने पैसे चोरले, सीसीटीव्ही मध्ये बघा. मी म्हटलं हे बघ, तिने तिच्या गरजेसाठी घेतले. आजही त्यानंतर ती महिला तब्बल 2 वेळेला देऊळगाव राजा संस्थानमध्ये आली. नंतर त्या महिलेने ज्ञानमाळ केली. मी आजही त्या महिलेला बोललेलो नाही की तू माझे 18,000 रुपये चोरलेस. आता मी जे इथे बोलतोय, आता त्या महिलेला कळालं असेल की मी कोणाबद्दल बोलतोय ते. त्यानंतर अडीनडीसाठी मी सदैव प्रत्येकाच्या पाठीशी उभा असतो. मागे तुम्हाला सांगतो, सारिका निकम नावाची एक महिला जी त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे, तिचा फोन आलेला की गुरुजी मी जमिनीला खिळलेली आहे, मला दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नाहीये, आमच्यावर भीक मागण्याची पाळी आलेली आहे. माझ्याकडे पैसे नव्हते तर मी माझ्या संस्थेच्या जे आमचे शिक्षक आहे, दुसऱ्या माझ्या मित्र शिक्षकाकडून पैसे घेऊन ते 5,000 रुपये ह्या महिलेला पाठवले, मदत केली. ते पैसे वापस सुद्धा घेतलेले नाही, कायमस्वरूपी दिले. त्यानंतर नाशिक शहरामधून त्या ठिकाणी एक रश्मीताई, काय बहुतेक त्यांचं नाव होतं देसाई का असं काहीतरी, बहुतेक त्यांचं दीक्षित,
रश्मिताई दीक्षित नावाची एक महिला या ठिकाणी उपासना शिबिराला आली। त्या महिलेने त्या ठिकाणी रडून पडून आम्हाला सांगितलं की घरी माझा मुलगा मला मारझोड करतो, माझे पती मला मारझोड करतात, आम्हाला घरामध्ये खाण्यासाठी अन्न नाहीये आणि मला इकडून तिकडून लोकांची धुनी भांडी करून त्या ठिकाणी काम करून पोट भरावं लागतं, आमचं छोटंसं घर आहे। मी त्या महिलेची कर्म कहाणी ऐकून तिला विचारलं की ताई तुमची अपेक्षा नेमकी काय? महिला म्हणाली, सर माझ्याकडून उपासना शिबिराचे पैसे घेऊ नका। मी घेतले नाही। पुन्हा ती महिला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नाशिकला वापस चालली होती तेव्हा म्हटली, सर मला काही काळासाठी पैसे तुम्ही उधार द्या, मी तुम्हाला वापस देते। मी त्या महिलेला तिची परिस्थिती ऐकून 7,000 रुपये दिले, फोनपेला पाठवले। जे फोनपेला पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट आजही माझ्याजवळ सुरक्षित आहे। या महिलेला 7,000 रुपये का पाठवले? की हिच्या घरादाराची व्यवस्थित परिस्थिती चालावी, हिला काही जर अडचण असेल ती दूर व्हावी। आता काही दिवसानंतर याच महिलेच्या शेजारी राहणाऱ्या महिलेची ज्ञानमाळ माझ्या हाताने झाली आणि त्या महिलेने मला सांगितलं, सदर महिलेकडे एक चांगल्या प्रकारचा बंगला आहे, 4 व्हीलर गाडी आहे, सदर महिलेकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, सदर महिलेच्या मुलाकडे आणि नवऱ्याकडे बुलेट गाडी आहे, म्हणजे मुलगा बुलेटवर फिरतो, नवरा 4 व्हीलर मध्ये फिरतो, हिच्या घरी बंगला आहे, हिच्या दारासमोर त्या ठिकाणी रॉटवेलर नावाचा कुत्रा बांधलेला आहे, ज्या कुत्र्याचा मासिक खर्च हा त्या ठिकाणी 12 ते 15,000 रुपये महिना एवढा येतो। म्हणजे एवढी गर्भश्रीमंत महिला, परंतु फक्त गरिबीचा बहाणा सांगून आम्हाला चुना लावून गेली। आता यामध्ये चुकी कोणाची? यामध्ये संपूर्ण चुकी माझी आहे, माझ्या मनाची आहे। कारण मला कोणी रडून पडून दाखवलं की दम निघत नाही, परिस्थिती बघवत नाही, कारण मी गरिबीतून वर आलोय आणि अजूनही गरीबच आहे। आजही घरामध्ये जर तुम्ही माझ्या भिंती पाहिल्या, बाहेरून घर पाहिलं, घराला प्लॅस्टर नाहीये, लोड बेरिंगचं बांधकाम आहे। असं मला वाटतं की मी जगदंबेच्या नावाचा भिकारी असताना आपल्या ह्या भिकेमधून जर 4 जणांचं कोणाचं चांगलं होत असेल तर करावं, यापेक्षा अधिक काय केलं पाहिजे? परंतु ह्या रश्मिताई असेल, त्यानंतर बाकीचे कोणी हे चोऱ्या माऱ्या करणारे, आणखीन एका व्यक्तीचं उदाहरण या ठिकाणी सांगू इच्छितो। एक शेलार म्हणून व्यक्ती आले, हे 3 आठवड्यापूर्वी उपासना शिबिराला आले। सदर व्यक्ती अतिशय जास्त विघ्न संतोषी असा आहे। हा व्यक्ती उपासना शिबिराला आला, यांनी अर्ध उपासना शिबिर केलं, उरलेल्या अर्ध्या उपासना शिबिरामध्ये हा व्यक्ती उठून बाहेर गेला आणि नंतर सांगू लागला की सर माझी तब्येत बिघडली होती, मला माझे 1100 रुपये वापस द्या। बाकीचे मुलं म्हटले, यांनी पैसे भरलेले आहे, उपासना शिबिर अटेंड केलेला आहे, याला पैसे वापस देण्याचा विषय येत नाही। मी तरी सुद्धा हुज्जत न घालता सांगितलं त्याची इच्छा आणि मी 1100 रुपये सदर व्यक्तीला वापस सुद्धा दिले। म्हणजे काय? ज्या त्या व्यक्तीने त्या ठिकाणी सिलेबस ऐकला, त्या ठिकाणचा सर्व विषय स्वतःच्या मनामध्ये साठवला, तो मला त्या ठिकाणी ब्रेन वॉश करता येणार आहे का? त्या ठिकाणी तो मेंदूमधून पुसता येणार आहे का? तेवढं फॉर्मॅट डिलीट होणार आहे का? तर नाही ना। शिबिराचा पूर्ण उपयोग त्यांनी घेतलाच त्या ठिकाणी, तरी सुद्धा मी पैसे वापस पाठवले। आता पुढचं एक उदाहरण या ठिकाणी सांगायचं झालं तर, आता एका चोरीमुळे सर्व नालायकांची उदाहरणं या ठिकाणी मला बाहेर काढावी लागत आहे। एक सावंत म्हणून व्यक्ती आहे, जे पुणे येथील रहिवासी आहे। आता हे जे सावंत आहे, यांच्या पत्नीची यल्लम्मा देवीची ज्ञानमाळ माझ्या हाताने झालेली। यल्लम्माची ज्ञानमाळ करत असताना त्या व्यक्तीने, आता सर्वांना माहिती होतं की माझी ज्ञानमाळीची फी 13,000 रुपये प्रति व्यक्ती एवढी होती। ती ज्ञानमाळीची फी आता 13,000वरून थोडीशी वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे, कारण काही विधी सुद्धा वाढलेले आहे आणि काही गुप्त गोष्टी शिकवण्याचे मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं। म्हणजे फक्त गुरुमंत्र कानमंत्र न देता समोरच्या व्यक्तीला बांध्या कशा तयार कराव्या हे शिकवणे, समोर आलेल्या पेशंटला कसं नीट करावं हे शिकवणे आणि त्यासोबतच काही थोडेसे गुप्त मंत्र असलं काही थोडंसं मटेरियल वाढवल्यामुळे मला 13,000वरून थोडीशी फी वाढवावी लागली। कारण असं व्हायचं की ज्ञानमाळ करून गेल्यावर काही जणांचे फोन यायचे की सर आमच्याकडे लोक प्रश्न घेऊन येतात, यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही यांना नेमकं लिंबू, उदी, अंगारा किंवा पाणी किंवा इतर काही वस्तू नेमक्या अभिमंत्रित करून कशा द्याव्या, त्यांना बांधणी कशी करून द्यावी, ही बांधणी आम्हाला शिकवा, हवे तर आम्ही त्याचे वेगळे पैसे द्यायला तयार आहोत। मग ही बांधणी शिकवण्याचे काही वेगळे पैसे आम्ही याच फी मध्ये इन्क्लूड केले आणि थोडीशी ज्ञानमाळीची फी वाढवलेली आहे। परंतु सावंत नावाच्या व्यक्तीची जी पत्नी होती, तिची ज्ञानमाळ मी 13,000मध्येच केलेली।
आता सदर व्यक्तीने त्या ठिकाणी ज्ञानमाळ करवून घेतली. करवून घेतल्यानंतर ह्या पती पत्नीने इतर काही ठिकाणी सुद्धा चौकशी केली. मला ते सुद्धा माहीत झालं, ते कबूल सुद्धा झाले, परंतु तरीही मला त्यांचा राग आला नाही. उलट त्यांना पुणेमधीलच मी एक ठिकाण सुचवलं की तुम्हाला माझ्याकडे येणं एवढं लांब पॉसिबल होत नसेल, तुम्ही पुण्यामध्ये या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तुमचा उतारा करवून घ्या. त्यांनी त्या ठिकाणीही यायला नकार दिला. नंतर हे पती पत्नी देऊळगाव राजाला माझ्याकडे आले. ते आले शनिवारच्या दिवशी. शनिवारी माझ्याकडे प्रचंड गर्दी. सकाळी 6 वाजेपासून जे नंबर सुरू होतात ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरू असतात. म्हणजे तब्बल शनिवारी 18 ते 19 तास मी गर्दीमध्ये असतो. आता अशा वेळेला सकाळी 6 वाजेपासून नंबर लावलेले पेशंट बसलेले होते, भक्त बसलेले होते आणि हे सावंत पती पत्नी या ठिकाणी संध्याकाळी 4 वाजता पोहोचले. 4 वाजता पोहोचल्यावर त्यांनी सांगितलं की आम्हाला गुरुजींच्या हाताने लिंबू, कोहळा इत्यादी वस्तू घराचं संरक्षण म्हणून अभिमंत्रित करवून घ्यायच्या आहे. त्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी थोडीशी फी सुद्धा जमा केली, जी काही आमची असते ती. 4 वाजता आलेल्या व्यक्तीचा नंबर रात्री त्या ठिकाणी 8 वाजता लागला. म्हणजे 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8, 4 तास त्यांना वेटिंगवर थांबावं लागलं. नंतर ह्या व्यक्तीने मला कॉल केला आणि सांगितलं की 4 वाजेपासून 8 वाजेपर्यंत तुमच्या घरी आम्हाला त्या ठिकाणी 4 तास बसावं लागलं. या कारणासाठी तुम्ही माझ्या पत्नीला जो गुरुमंत्र दिला, कानमंत्र दिला, त्याचे 13,000 रुपये आणि मी जे पैसे भरलेत ते सर्व पैसे आम्हाला वापस पाठवा. त्यावेळेला मुलं चिडली. पुणे जिल्ह्यामधील ज्यांना ज्यांना हे माहीत झालं ते चिडले. सदर व्यक्तीसोबत भांडण करण्यासाठी आणि त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी त्यांच्या घरी जायचं सुद्धा ठरलं. परंतु काय असतं, शहाण्या व्यक्तीला शब्दांचा मार असतो. मी त्या व्यक्तीच्या ज्ञानमाळीचे पैसे आणि ते त्यांनी काही आम्हाला दिले होते, काय जे 500-1000 रुपये, ते त्याला वापस देण्याचं ठरवलं. परंतु नंतर त्या व्यक्तीच्या पत्नीने फोन केला, जिने माझ्याकडून गुरुमंत्र घेतला होता. तिने माफी मागितली आणि सांगितलं की माझे पती बोलून गेले, आम्हाला माफ करा. आणि तिने माफी मागितल्यामुळे मी त्या विषयाला तिथेच फुल स्टॉप दिला. तिने सांगितलं की आम्हाला पैसे सुद्धा वापस पाठवू नका, कारण मी जो तुमच्याकडून गुरुमंत्र आणि कानमंत्र घेतला आहे तो तर माझा पाठ झाला, मी त्याचा पूर्ण उपयोग करत आहे. मग तुम्ही जर आम्हाला पैसे वापस दिले तर गुरुमंत्र आणि कानमंत्र थोडी वापस येणार आहे, आम्ही तर त्याचा वापर करतच आहोत. अशा पद्धतीनुसार ह्या सर्व लिस्टमध्ये ज्या काही व्यक्ती आहे ह्या समाजातील नालायक प्रवृत्तीचं उदाहरण आहे. आणि अशा कित्येक नालायक प्रवृत्तीच्या लोकांना आम्ही दररोज फेस करत असतो. त्याची कधीही मी युट्यूबवर वाच्यता केली नाही, परंतु काल जो हा चोरीचा प्रकार घडला हा मात्र या नीच नालायक मानसिकतेचा कळस आहे. त्यामुळे मी या ठिकाणी काही गोष्टी जाहीर करतो. गुरुमंत्र आणि ज्ञानमाळ योग्य पारख केल्याशिवाय कोणालाही दिल्या जात नाही. त्यासाठी आधी उपासना शिबिर करावं लागतं. उपासना शिबिराची उपासना करावी लागते. उपासना केल्यावर जर स्वप्नामध्ये स्वप्न दृष्टांत प्राप्त झाला तर त्याला देवीचा आदेश समजून माझ्या हाताने ज्ञानमाळ होते. त्यामुळे कोणाचीही डायरेक्ट ज्ञानमाळ केली जाणार नाही. पहिले उपासना शिबिर करावंच लागेल. दुसऱ्या गुरूंकडे जायचं असेल, तुमचे गुरु तुम्हाला लखलाभ, मला कोणाशीही घेणं देणं नाही. दुसरा माझा नियम, या ठिकाणी ज्याने कोणे उपासना शिबिराची फी एकदा जमा केलेली आहे ती यापुढे चुकूनही वापस मिळणार नाही. आतापर्यंत कित्येक जणांची मी वापस देत सुद्धा होतो, पण अशा नालायक लोकांच्या व्यक्तींमुळे जो काही मला त्रास होतोय त्यामुळे इथून पुढे जमा झालेली फी वापस मिळणार नाही. फक्त मी एवढं करू शकतो, जर तुमची तारीख काही तुम्हाला अडचण असेल आणि तुम्हाला त्या तारखेला यायला जमत नसेल तर मी त्या तारखेऐवजी तुम्हाला पुढची तुम्हाला जी तारीख हवी ती तारीख बदलून देऊ शकतो. म्हणजे ती बदलून मिळेल, परंतु पैसे वापस मात्र मिळणार नाहीत. तिसरा विषय म्हणजे गुरुमंत्र आणि कानमंत्र घेतल्याच्या नंतर जर कोणी व्यक्ती ह्या सावंत सारखी जर भाषा वापरत असेल की आम्हाला 4 वाजेपासून 8 वाजेपर्यंत बसवून ठेवलं, तर अशा व्यक्तींना सुद्धा सडेतोड उत्तर देण्यात येईल आणि यांचा या ठिकाणी लाईव्ह अपमान सुद्धा करण्यात येईल. त्याचं कारण आहे, सदर व्यक्ती 4 तास बसला. अरे जे सकाळचे 6 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत फक्त आंधळे सरांना 10 मिनिटं भेटण्यासाठी बसतात, त्यांच्या कपाळावर काही वेळे म्हणून लिहिलेलं आहे की ते रिकामचोट आहे की मी रिकामचोट आहे? मी तर प्रत्येकाला जेवढा वेळ हवा तेवढा देतच असतो. समोरचा व्यक्ती सोल्युशन देणारा एक असेल आणि उत्तर घेण्यासाठी जर 100 व्यक्ती बसले असतील, मग तुम्ही एका व्यक्तीला 5-5 मिनिट जरी दिले तरी त्या ठिकाणी 100 गुणिले 5 एवढ्या मिनिटाचा वेळ लागेल. आणि तुम्ही 5 मिनिट तुमचे सरल्यानंतर तुमच्या घरी निघून जाऊ शकता, परंतु मला मात्र गादी सोडून जाता येत नाही. तब्बल लघवीला न जाता, जेवण न करता, संडासला न जाता एका जागेवरती 12 तास, कधी 18 तास. आणि कालच्या ज्ञानमाळीला तुम्हाला सांगतो, कालच्या 29
फेब्रुवारी 2024 गुरुवारी ज्या ज्ञानमाळी झाल्या, या ज्ञानमाळीला जेवढी पब्लिक उपस्थित होती त्यांनी बघितलेलं आहे की सकाळी 11 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत मी जागी होतो. म्हणजे किती तास झाले? 22 तास. मग मी जर एका जागेवरती 22 तास बसतोय, तुमच्यासाठी वेळ देतोय, तुमची गऱ्हाणी ऐकतोय, मी कोणाचाही शिल्लक बोलणं ऐकून घेणार नाही. आणि मुळामध्येच मी विद्रोही स्वभावाचा माणूस आहे बरं का. प्रेमाने वागसाल तर मी काहीही करेल, हे अंगावरचे कपडे काढून द्यायलाही कमी करणार नाही. आणि जर वाकड्यात शिराल तर मग काय करायचं, कसं करायचं, कुठल्या पद्धतीने करायचं, त्या सर्व गोष्टी माझ्या पदराशी आहे. पण त्या पात्रतेवरती मला कृपया उतरवू नका. हे जे 4-5 उदाहरणं सांगितली, अशा लोकांसाठी हा खास करून माझा मेसेज आहे. त्यामुळे पैसे वापस मिळणार नाही, हुज्जत घालणाऱ्याला धडा शिकवला जाईल. दुसरे बाबा बुवा महाराज जगामध्ये भरपूर आहे, तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता. ज्या ताटामध्ये खाल्लं त्याच ताटामध्ये घाण करायची जर वृत्ती असेल, तुम्हाला माझ्या मंदिरामध्ये जागा नाही, ही कळकळीची विनंती. आणि जे कोणी गरीब असतील, ज्यांना मुक्कामाला बाहेर लॉज वगैरे करता येत नसेल, अशांची व्यवस्था आम्ही बालाजी संस्थांमध्ये करू. तुमचे काय पैसे तिथे भक्तनिवासच्या खोलीचे भरायचे ते आम्ही आमच्या पदरचे भरू, तुमच्याकडून ते वापस मागणार सुद्धा नाही. परंतु इथून पुढे मंदिरात मी कोणाला मुक्कामाला थांबू देणार नाही. आणि ज्या व्यक्तीने ही चोरी केली त्या व्यक्तीचं नाव फक्त आणि फक्त मी इथे का घेत नाहीये, कारण त्याच्या पत्नीने हात जोडलेले मी बघितले, त्याच्या पत्नीने मूर्ती वापस ठेवताना मी बघितलं. आणि त्याच्या पत्नीच्या चांगुलपणाकडे पाहून, तिच्या त्या ठिकाणी असणाऱ्या पतीवरच्या प्रेमाकडे पाहून आणि असणाऱ्या देवीच्या निष्ठेवरती पाहून मी सदर पती पत्नीचं नाव या ठिकाणी घेत नाहीये. थोडक्यात काय तर तुझ्या पत्नीच्या चांगल्या गुणामुळे तू वाचलास, एवढंच मी या ठिकाणी ह्या व्यक्तीला सांगेल. परंतु मी जरी तुला सोडलं, मी जरी माफ केलं, तरी जगदंबा सप्तशृंगी माफ करणार नाही. कारण तिची मूर्ती तू राजगादीवरून हलवलेली आहे. त्याचे काय परिणाम होतात हे पुढच्या काळामध्ये तुम्हाला दिसेलच. आजच्या व्हिडिओचा कोणाला राग आला असेल तरी सुद्धा लखलाप, लोभ वाटला असेल तरी सुद्धा धन्यवाद. आणि मी जे निर्णय घेतले हे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.